आरोग्य, संतुलन आणि सकारात्मकतेचा संदेश. योग आरंभची प्रेरणादायी वाटचाल. तळेगाव दाभाडे परिसरात योग आरंभ या उपक्रमातून आरोग्य, संतुलन आणि सकारात्मकतेचा अनोखा संदेश दिला जात आहे. सौ वृंदा महेश बेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या योग वर्गामध्ये केवळ योग शिकवला जात नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात निरोगीपणा आणि मानसिक शांतता निर्माण करण्यावर भर दिला जातो. या वर्गामध्ये योग, अष्टांग योग, योग पॉवर योग, कार्डिओ, पिलाटेस, झुंबा, फेस योगा, मेडिटेशन आणि योग्य आहार याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाते. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची प्रायव्हसी जपणे आणि त्यांच्या हेल्थ प्रॉब्लेमवर लक्ष केंद्रित करणे हा योग आरंभचा खास दृष्टिकोन आहे. म्हणूनच येथे बिफोर आणि आफ्टरचे फोटो शेअर केले जात नाही. सध्या कडोलकर कॉलनी, राजगुरव कॉलनी आणि अपूर्वा हॉल येथे या वर्गाच्या बॅचेस सुरू असून अगदी माफक फीमध्ये सर्वांना मार्गदर्शन दिले जाते. अलीकडेच नगर परिषद माध्यमिक शाळेत 16 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान 15 दिवसांची योग कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत इयत्ता 9वीचे 55 विद्यार्थी आणि 5 शिक्षक सहभागी झाले होते. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना योगाची माहिती देणे, त्यांची उत्सुकता वाढवणे आणि योगाविषयी जागरूकता निर्माण करणे. कार्यशाळेच्या शेवटी विद्यार्थ्यांनी स्वतःहून त्यांच्या समस्या मांडल्या आणि त्यावर उपाय म्हणून योग्य आसनं शिकवण्यास सुरुवात केली. हीच या उपक्रमाची खरी कमाई आहे. यापुढेही विविध शाळांमध्ये अशाच योग कार्यशाळा घेऊन मुलांमध्ये योगाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा संकल्प योग आरंभने केला आहे. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सौ निलिमाताई दाभाडे, सौ वैशाली कांबळे, विनाताई दाभाडे, वर्षा थोरात आणि पत्रकार रेखा बेगडे यांचे विशेष यावेळेस आभार मानण्यात आले. नमस्कार, माझं नाव वृंदा महेश बेगडे. मी तळेगाव जवळजवळ 5 वर्ष झाले मी कार्डिओ वगैरे घेत होते. आता 2 वर्षापासून मी माझी योग शाळा सुरू केलेली. योग आरंभ माझ्या क्लासचं नाव आहे. माझ्या क्लासेसमध्ये जवळजवळ 100+ मुली आहेत. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही क्लास चालतात. आजकाल जे महिलांचे प्रॉब्लेम आहेत, मुलींचे प्रॉब्लेम आहेत, त्याच्यात म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या स्टुडंटमध्ये खूप जास्त माझ्याकडे रिझल्ट आहेत. मी रिझल्ट शेअर करत नाही ॲक्च्युली, किंवा मला ते आवडत नाही की मी आधी अशी होते, मी नंतर तशी होते, मला हे आवडत नाही, त्यामुळे मी शेअर करत नाही. आम्ही रिझल्टवर काम करतो, हेल्थवर काम करतो. तर माझ्या 3 बॅचेस चालतात. एक कडोलकर कॉलनीत माझे क्लास चालतात. सकाळी 6 ते 7, 7 ते 8 2 बॅच असतात. दुपारी 4, 5 आणि 6 3 बॅच असतात. एक माझी राजगुरव कॉलनीत बॅच आहे, तिथे संध्याकाळी 4 ते 5 एक बॅच चालते. एक अपूर्वा गार्डनमध्ये माझी हॉल जो आहे मंगल कार्यालयाचा, तिथे एक बॅच चालते माझी सकाळी 11 ते 12. आणि आता मी शाळेच्या मुलांसाठी एक 15 दिवसाची कार्यशाळा आयोजित केली होती. तर ती मला प्रायव्हेट स्कूलमध्ये घेता आली असती, पण मला असं म्हणलं होतं की या मुलांना जास्त गरज आहे, म्हणून मी मराठी शाळेच्या मुलांची निवड केली. आणि या मुलांचाही 15 दिवसाचा जो योग कार्यशाळा घेतला, त्याच्यात मुलांच्या कार्यशाळा सुरू करण्याआधी आणि नंतर खूप ड्रास्टिक चेंजेस आहेत. त्यांच्या बिहेवियरमध्ये, त्यांच्या वागणुकीत, त्यांच्या बोलण्यात, चालण्यात म्हणजे खूप जास्त फरक दिसतो. अशाच प्रकारच्या कार्यशाळा मला तळेगावात आणखी शाळांमध्ये घ्यायला आवडेल. तर आमचा प्रयत्न असाच असेल की पुढे जाऊन मुलांमध्ये योगाविषयी अवेअरनेस आला पाहिजे. योग ही आज खूप जास्त मुलांमध्ये गरज आहे. योग तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी, माइंड तुमचा शार्प करण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशनसाठी खूप जास्त गरजेचं आहे. आज कालच्या धकाधकीच्या जीवनात जी काही लाईफस्टाईल चेंज झालेली आहे, तिथे कुठेतरी स्वतःला वेळ देण्यासाठी आणि ची इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी योगाचा खूप जास्त उपयोग होतो. माझा हा 5 वर्षाचा अनुभव आहे की तुम्हाला योग हा खूप चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करतो. सो आमचा मोटिव्ह हाच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांच्या आयुष्यात आनंद देणं. एक आजार फ्री किंवा एक आपण मेडिसिन फ्री लाईफ पण म्हणू शकतो, ते त्याकडे वाटचाल करण्यासाठीचं एक पाऊल असंही तुम्ही म्हणू शकता. आणि त्यासाठी आम्ही 100% द्यायचा प्रयत्न करतो. अगदी माफक दरात माझे क्लासेस चालतात आणि सगळ्या वयोगटातल्या मुलींसाठी, मुलांसाठी आणि फक्त महिलांसाठी. पुरुषांच्या बॅच मी घेत नाही, फक्त महिलांसाठी माझ्याकडे बॅचेस चालतात आणि त्यांच्या हेल्थवरतीच काम होतं.
त्यांच्या शारीरिक क्षमतेवरती, आहाराविषयी, विहाराविषयी या सगळ्याची इम्प्रूव्हमेंट कशी करता येईल याविषयी आम्ही काम करत असतो. आणि भविष्यात अशा अनेक बॅचेस सुरू करण्याचा हा माझा मोटिव्ह आहे. या सगळ्या माझ्या स्टुडंट्स असल्या तरी या टीचर्स पण आहेत आणि माझ्याकडे ज्या टीचर्स आहेत त्या सगळ्या योग डिप्लोमा टीचर्स आहेत. मी असंच शिकले आहेत आणि म्हणून त्या माझ्याकडे क्लास घेतात असं नाही, सगळ्या सर्टिफाईड आहेत. मी सुद्धा योग डिप्लोमा झालेली स्टुडंट आहे. आता मी मास्टर्स करते आहे, फर्स्ट इयर मास्टर्स माझं अपियर आहे, मी आता एक्झाम देते आहे. सो मी शिकते आहे आणि माझे जे क्लास चालतात ते काय अभ्यास करून मग मी त्या गोष्टी करते. आधी मी स्वतःवरती अभ्यास करते आणि मग त्या घेते. म्हणजे माझ्याकडे मी क्लास जे चालतात मी यूट्यूब गुगल वगैरे करून करत नाही. त्यामुळे मी 100% देण्याचा प्रयत्न करते माझ्याकडूनही आणि विद्यार्थ्यांकडूनही तीच अपेक्षा करते. धन्यवाद. वृंदाताईंच्या माध्यमातून समजलेलंच आहे. त्या स्वतः योग क्लास घेतात आणि त्यांच्या भरपूर स्टुडंट आहेत. मी सुद्धा त्यांची स्टुडंटच आहे. आणि आरोग्य किती महत्त्वाचं आहे. तुम्ही घडले तर पुढची पिढीसुद्धा सदृढ घडणार आहे. म्हणजे शैक्षणिक विकास तर होतोच आहे, त्याबरोबर शारीरिक विकास हा खूप महत्त्वाचा आहे. आणि पूर्वी मैदानी खेळ असायचे, पण आत्ता कम्प्युटर मोबाईलमुळं मैदानी खेळ पूर्णपणे बंद झालेले. मुलं ग्राउंडवर खेळत नाहीत, मोबाईलमध्येच व्यस्त असतात. जरी ग्राउंडवर नाही खेळलं तरी योग आता शिकलेले योगा तुम्ही दररोज 1 तास खरंच योगा करा. शरीर देवानी फुकट दिले पण ते जपणं आपली म्हणजे आपलं काम आहे. आणि काहींनी शिकवलेल्या योगाचं तुम्ही म्हणजे एका दिवसापुरतं नाही तर दररोज योग करा. शारीरिक बौद्धिकसुद्धा त्यांनी प्रगती होती. या सगळ्या याचा तुम्ही फायदा घ्या. आणि अजूनही आपण असा प्रयत्न करू की ताईंच्या माध्यमातून शनिवार रविवार या 2 दिवसात सकाळी 1 तास योगा करा. म्हणजे ताई घेतील योगा, फक्त जागेची त्याची व्यवस्था नगरपालिकेच्या माध्यमातून आपण करू. आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. दररोज योगा करा आणि काही मदत लागली तर ताई आहेतच. आणि शनिवार रविवार आपण प्रयत्न करू की तुमचा दररोज 1 तास योगा होईल शनिवार रविवार, इतर दिवशी नाही. तर सगळ्यांना शुभेच्छा देते. ताईंना पण शुभेच्छा देते की त्यांच्या हाताने असं. आणि त्यांना विचारलं मी की म्हणजे तुम्ही इथं योगा घेण्याचं कारण काय, तर त्यांचं मला इतकं म्हणजे बघा विचार की जे प्रायव्हेट शाळेमध्ये शिकतात त्यांचे स्टुडंट त्यांना योगा किंवा जिम हे सगळं करू शकतात, पण खरंच गरज ज्यांना आहे त्यांना त्यांनी योगा घेण्याचं म्हणजे ठरवलं. त्याबद्दल ताईंचं सगळ्यांनी कौतुक करा की त्यांनी तुमची चॉईस तुम्हाला चॉईस केली. ताईंना शुभेच्छा. नमस्कार, मी गुंजन शहा आणि मी गेली 1 वर्षभर वृंदा मॅडमकडे योगा शिकतही आहे. आणि म्हणजे त्या माझ्या आता मैत्रिणीपेक्षा जास्त त्या माझ्या योगगुरू बनलेल्या आहेत. म्हणजे फक्त योगाचं ट्रेनिंग नाही, त्याच्याबरोबर आम्हाला कसं सर्वांनाच डाएट कसं घ्यावं, एक प्रकारे योगातून लाईफस्टाईल पूर्ण चेंज कशी होते ह्याचं चांगलं उदाहरण आम्हाला वृंदा मॅडमकडून शिकायला मिळालं. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे मुलांना ह्याचा नक्कीच बेनिफिट होऊ शकतो, कारण आजकाल मुलांचं खेळणं हे कमी झालं, त्यांची एनर्जी टोटल जास्त करून मोबाईलमध्ये एनर्जी वेस्ट होते. तर ती मी सगळ्यांना सजेस्ट करेल की जास्तीत जास्त लोकांनी मुलांनी तसेच लोकांनी योगाचा फायदा घ्यावा. योगाचं मॅडम सगळीकडे अवेलेबल आहेत ट्रेनिंग द्यायला, जिथं त्यांच्या बॅचेस चालू आहेत तिकडं ते जॉईन करून त्याचा फायदा घेऊ शकतात. मग आहार आणि प्लस योगा याची योग्य प्रकारे सांगड घालून त्यांच्याकडून जे मूलभूत मार्गदर्शन मिळतं आपल्याला ते नक्कीच फायदा. आणि आमची जी बॅच स्टेशनवरती चालते ती 100% रेग्युलर अटेंडन्सने आणि फुलमध्ये ती बॅच चालते. आणि मॅडमच्यामुळं ती बॅच आमची सतत कंटिन्यू राहणार आहे. मी त्यांचे आभार मानते. आणि सर्वांनी योग आरंभ क्लासमध्ये सगळ्यांनी जॉईन होऊन जास्तीत जास्त प्रमाणात आपला आहार आणि आपलं योगामुळं जे लाईफस्टाईल चेंज होती आहे ती तुम्ही तुमच्या एकदम सुयोग्य पद्धतीने तुम्ही करून तुमच्या रोजच्या ह्याच्यामध्ये त्याचा फायदा करू शकता. आणि आमच्या स्टेशनवरती 70 वर्षाच्या काकूसुद्धा योगा करून एकदम फिट आहेत, तर खूप रिझल्ट्स चांगले आहेत. तर सगळ्यांनी त्याचा बेनिफिट घ्यावा. थँक्यू.
नमस्ते, मी ऋषाली कुलकर्णी. मी वृंदा मॅमच्या बऱ्याचशा ज्या योगाचे क्लासेस आहेत त्याच्यातल्या एका ब्रांचला मी शिक्षक आहे. तर मी जेव्हापासून तळेगावमध्ये योगा शिकवायला सुरुवात केला तेव्हापासून मला जाणवलं की ॲक्च्युली महिलांना खूप गरज आहे व्यायाम करण्याची, योगा करण्याची आणि त्याच्यात कन्सिस्टन्सी ठेवण्याची. कारण छोटे छोटे प्रॉब्लेम असतात, त्याच्यासाठी आपण डॉक्टरकडे जाण्यापेक्षा कधीही आपण आपल्या हेल्थवर व्यायाम करून एक्सरसाइज करून जर काम केलं तर त्याचा खूप जास्त फरक पडतो. आणि वृंदा मॅम सगळीकडे सगळ्या ब्रांचवर त्या येतच असतात. त्यांच्या शिकवण्याची तर पद्धत सुंदर आहेच, पण तिची जी एनर्जी आहे ती खूप जास्त छान असं त्यांच्यावर काम करते. खूप चांगल्या प्रकारे हे करते, ती शिकवते ॲक्च्युली. आणि मुलांच्या दृष्टीने जर मला सांगायचं झालं तर आपल्याला जर भावी पिढी आपल्याला जर सुदृढ करायची असेल आपल्या समाजासाठी, तर आत्ता योग्य वयातच त्यांना ह्या दिशेकडे आपण जर वळवलं तर ते खूपच म्हणजे समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. तर त्यांना ह्या गोष्टीचा खूपच फायदा आहे आणि गरज आहे ॲक्च्युली, काळाची खूप मोठी गरज आहे. नमस्कार, माझं नाव स्नेहा सतीश झंजाटे. मी नगर परिषद माध्यमिक विद्यालय क्रमांक 2ची विद्यार्थिनी आहे. वृंदा मॅडमने आमच्या शाळेमध्ये योगाची कार्यशाळा सुरू केली आहे. आमचे आता 10वीचे बॅचेस चालले आहेत. त्यामुळे टीचर आमचे एक्स्ट्राचे क्लासेस घेतात. त्यामध्ये आम्हाला त्यांनी हेल्थविषयी माहिती दिली. परत कोणत्या टायमाला काय खायचं, कसं करायचं, त्याचं सगळं टाईम टेबल त्यांनी आम्हाला सांगितलं. प्लस सूर्यनमस्कारची प्रॅक्टिस, झुंबा प्रॅक्टिस, परत आमचे काही योगाचे प्रकार घेतले आणि त्याच्यामधून आम्हाला कळलं की योगा हा किती आपल्या शरीरासाठी इम्पॉर्टंट आहे. जर आपण योगाला जास्त महत्त्व दिले तर आपण शरीराने खूप सुदृढ राहू असं वाटतं. जसं टीचरांच्या खूप साऱ्या बॅचेस आहेत तसंच टीचर सांगतात की माझा 100% रिझल्ट लागतो, तसंच आम्ही पण प्रयत्न करू की टीचरांकडे बॅचेस लावून आमचासुद्धा 100% रिझल्ट लागेल. थँक्यू.